जय शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी बावधन बगाड यात्रेत आलेलो आहे। महत्त्वाचं बगाडात म्हणजे पूर्वीचा बैलांचा धुमाकूळ कशा प्रकारे असतो। तुमचं नाव? अक्षय सनस। बैलाचं नाव काय? रतन। किती वर्षाचा आहे? आणि 10 वर्षाचा। आपल्या नाथ साहेबांच्या बगाडाची किती वर्ष झालं सेवा करू? 6 वर्ष झाली सेवा करून। काय खासियत सांगायची म्हटलं तर काय सांगशील? बैल दरवर्षी नावात राहतो, चांगला चर्चेत राहतो, दरवर्षी दुर्विलाच चालतो। बैल खूप म्हणजे ताकदवर आहे। हा पण तुमचाच बैल आहे? हो। बैलाचं नाव काय सांगशील? त्याचं निशाण नाव आहे। त्याचं किती बगाड आहे? त्याचं पण 6वं बगाड आहे। तुमचं नाव सांगा? माझं नाव ओंकार यादव। आपल्या बैलाचं नाव सोने आहे। आपल्याकडे 3 वर्ष झालंय। त्याची खासियत सांगायची म्हटलं तर हा बैल आपला खास दुर्वीसाठी घेतलेला आहे। कशा प्रकारे बगाडा पूर्वी तयारी केली जाते? आपलं लाकडाचं एखादं जर काय असेल वजन बिजन तर त्याला लावून आपण कसलेलं रान असं देत ना, आपण यांची तशी ताकद वाढवण्यासाठी आधी प्रॅक्टिस घेतो। नाव काय सांगशील? आर्यन उंबरकर। बैलाचं नाव आपल्या राज आहे। गडात 4 वर्ष झाला आहे बाय दुर्वीसाठी खास। धन्यवाद। तुमचं नाव? अक्षय संजय मोरे। या बैलाचं नाव सर्जा बैल आहे। बगाडासाठी आपण खास घेतलेला आहे। कधी घेतलाय काय? 6 महिने झाला घेतलाय। 2,33,000ची खरेदी आहे बैलाची। बैल 4.5 वर्षाचा आहे। खासियत म्हणजे बैल पुऱ्या मापाचा आहे। तुझं नाव सांग? शुभम भास्कर खांदागळे। बैलाचं नाव राजा। 5.5 वर्षाचा। बैलाची खासियत सांगायचं म्हटलं तर काय सांगशील? पहिल्या वर्षीचं बगाड असलं ओढलं की काय बोलायचं नको। पैसे आमचं तवाच फिटलं, तवा घेतला तवाच। त्यानंतर बरीच जण अशी व्यापारी आली, ती आली बैल द्यायचा का घ्यायचा का, पण आम्ही काय म्हणलं बैल द्यायचं नाही, कारण पहिला आणला तवाच बैलाकडनं एवढी अपेक्षा होती, त्यापेक्षा बैलांना जास्त करून दाखवलं, त्यामुळे काय आम्ही बैला दिला नाही। नाथ साहेबांच्या सेवेसाठी हो कायम कायम ठेवणार। तुझं नाव? माझं नाव राहुल बाबराव कदम। बैलाचं नाव काय आपल्या? सर्जा। किती वर्षाचा आहे काय? 5 वर्षाचा आहे। बैलाची खासियत काय सांगशील? दुर्वीच्या कामाचा आहे। किती बगाड आहे त्याचं? दुसरं कुठनं खरेदी आहे काय? गोपर्डीतनं खरेदी। तुझं नाव? बैलाची खासियत सांगायची म्हटलं तर काय सांगशील? पुढे चांगलं काम करतो। किती बगाड आहे बैलाचं? बैल आता 7 वर्षाचा।
माझं नाव भूषण विश्वास कदम, पहिलंच नाव सोने आहे. किती वर्षाचा आहे? आता 6 ती खासियत म्हणजे कर्नाटक मध्ये चॅम्पियन आहे. कुठनं खरेदी केली? ते कर्नाटक मध्ये आतनी बगाड किती वेळ बैलाचं? बघा आता हे पहिल्यांदाच आहे आपलं. पहिलंच आहे का? पहिलंच बघायला पाहिजे. झोपायचं आहे का आता? झोपायचं आहे आता. आता कुठं घालणार दुर्वीला? आता चावरीला. तीन आता ते चांगले. माझं नाव सचिन सदाशिव कदम, बैलाचं नाव पाखऱ्या. किती वर्षाचा आहे काय? 8 वर्षाचा आहे. अनाथ साहेबांच्या बगाडे सेवा किती वर्ष झालं करतोय? हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी आम्ही आणलेला कर्नाटक वरून. खासियत सांगायची म्हणजे गेल्या वर्षी आपला चावरीला होता, चावरीला चांगलं काम केलं. आता बगाड्याचा बैल आहे. बगाड्याच्या बैलावर पूर्वीवर आहे. गरीब बैल आहे आपला, म्हणजे शांत आहे. घरातल्यांना सोडून वगैरे हा, घरातल्यांना मारत नाही अजिबात, कोणाला काय नाही. करंट चांगला आहे. पण नमस्कार. माझं नाव सयाजी कचरे. आपल्या बैलाचं नाव काय? सुंदर. वर्षाचा आहे काय? 4 वर्षाचा. किती बगाडे? आता त्याचं जन्मल्यापासून 4 घरच्याच गायचं आहे. हा. त्याचं 4थं बघा. त्याची खासियत सांगायची म्हटलं तर काय सांगतात? गुजर आहे. मालकाचं नाव आहे यशवंत कचरे. तुमचं नाव? माझं नाव जितेंद्र यशवंत कचरे. बैल हर रागीट आहे, तापट आहे. शेती कामाला बी चांगलं. तुमचं नाव? माझं रमेश लक्ष्मण कदम. तुमच्या त्या बावधन बगाडाची पासून बगाड ही जवळजवळ आता 300 वर्षापासून चालत आलेले आहे. सकाळी 6 वाजता गाडा इथे येतो. बगाड्याला आंघोळ वगैरे घालून बगाड्या टांगतात आणि तिथून गावाकडे व गावकरी नेण्याचा प्रयत्न करत असतात. खिल्लार जोपासण्याची पूर्वीपारपासून परंपरा आहे की भावांनो, तुम्ही बघितलं असेल आज अतिशय उत्साहात बावधनचं बगाड पार पाडले. मग बघू शकता अशाच प्रकारे आता गावात जातं. मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.